स्वागंतीचं कुटुंब काय आहे हे सुद्धा आपण जरा सगळ्यांना भेटूया आणि पाहूया. हो, ज्या कारणाने आपण आता इथे भेटलो आहोत ते म्हणजे माझ्या भावाचं आणि यांच्या बहिणीचं लग्न. वा. आणि अर्थात अधिराचं प्रेम त्याच्यावर खूप जास्त आहे. तेच प्रूव्ह करतं की माझा भाऊ किती कमाल आहे. त्यामुळे माझ्या भावाला रोहनला मी इथे स्टेजवर बोलवते आता. वा 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 वा. रोहन अतिशय साधा मुलगा येतानाच दिसतो एकदम अगदी बहिणीच्या आत असलेला मुलगा. बरोबर आहे की नाही? हो बरोबर एकदम बरोबर. नाही, एकदम गोड भाऊ आहे तो माझा. हो ना. हो. पण हे सगळं बरोबर आहे. एक मिनिट, या बाजूलाच येतो. हा, सगळं तुला बरोबर आहे. पण मी आताच आधीराला भेटलो आणि सगळं पाहिलं एकंदरीत तिचं वागणं बिगणं मित्रा तिला सगळं ग्रँड लागतं. सगळं ताई ऐकेल हळू. ताई नाही ऐकणार. हे हे वेगळं आहे. म्हणजे हे तुला झेपणार आहे का ते आधी बोल. मित्रा हे कठीण की सगळं. त्याला काहीतरी सांगू नकोस रे, काम करू नकोस. अरे त्याला प्रश्न पडत असतो त्याला झेपणार आहे का नाही झेपणार. तू इकडे ये बरं आधी, काही ऐकू नकोस त्याचं. सगळं झेपणार आहे. प्रेमात पडलं ना मन जोडली की सगळं झेपतं. मिळालं तुला आन्सर? हो या बिचारा, तू आताही बोलू शकत नाहीयेस, पुढेही बोलू शकणार नाहीयेस. हा मला दिसलेलं आहे. वा वा वा. पण काय सांगशील आता रोहन म्हणून, तू काय या मालिकेतनं आम्हाला कशा पद्धतीनं आम्हाला काय वेगळेपण तुझं दाखवणार आहेस किंवा कशा वेगळ्या पद्धतीने ही भूमिका तू साकारणार आहेस? अर्थातच ही जी मालिका आहे ह्या मालिकेमध्ये माझं एक थोडं मच्युअर कॅरेक्टर आहे. याआधी मी जे कॅरेक्टर्स पोर्ट्रे केले त्यामध्ये मी खूप असं लव्हर बॉय, चाइल्डिश, इमॅच्युअर असं वागत होतो. आणि अर्थातच एक मोठी बहीण आहे मला या सिरियलमध्ये जी नेहमी मला सांभाळून घेते. माझ्या आईच्या आधी मी माझ्या बहिणीकडे जातो सिरियलमध्ये. तिला सगळ्या गोष्टींचे म्हणजे ओपिनियन्स मला माझ्या बहिणीकडूनच हवे असतात. सो त्यामुळे ही जी सिरियल ही माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे, कारण की मी एक वेगळ्या पद्धतीने माझं कॅरेक्टर पोर्ट्रे करू शकतो. आणि अर्थातच ह्या सगळ्यांसोबत स्क्रीन शेअर करणं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, कारण की मी खूप आधीपासून ह्या सगळ्यांना बघत आलोय आणि आज यांच्यासोबत काम करतोय. जसं मगाशी ताई म्हणाली की मॅनिफेस्टेशन वर्क्स, सो मीही हे कधीतरी मॅनिफेस्ट केलेलं आणि ते आता खरं होतं. वा 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 वा, किती छान. बर, ताई बरोबरचा बॉन्ड कसा आहे रे तुझा? म्हणजे शूटिंगला आल्यानंतरच मला असं वाटतं की पहिल्यांदा तुम्ही काम करायला एकमेकांबरोबर सुरुवात केली असेल. मग कसा काय आहे आत्ता बॉन्ड कसा आहे आणि काय एखादी गंमत सांगशील का आम्हाला तुमच्या दोघांमध्ये? ताई जशी ऑफ स्क्रीन आहे तशीच ऑन स्क्रीन आहे माझ्यासोबत. वा. ती प्रत्येक गोष्ट मला सांगत असते की रोहन नाही, हे असं नाही, हे तसं झालं पाहिजे, हे असं नाही. हे लक्षात आलंच आमच्या आता. पण ते आय टेक इट इन अ पॉझिटिव्ह वे, कारण की हो. जे काही सांगते ते माझ्या चांगल्यासाठीच असतं. हे पण आहे. वा 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 वा. मला त्याचं एक कौतुक सांगायचंय. त्याने अगदी मला पहिल्याच दिवशी येऊन सांगितलं म्हणजे ऑफ स्क्रीन की ताई ऐक ना, आपल्या प्रत्येक सीन नंतर तू मला सांगशील का की हा सीन कसा झाला किंवा काय हवं किंवा तू मला 5 पैकी मार्क देशील का. आणि पहिले मला ते ऐकल्यावर असं वाटलं की ओके बरं ठीक आहे. पण तो जेन्युइनली आला सीन झाल्यानंतर आणि त्याने त्या प्रत्येक गोष्टीची तो नोट ठेवतोय आणि करतोय. सो तो खूप सिन्सिअरली एफर्ट्स घेतोय. ऑफकोर्स या लोकांसोबत जेव्हा मी स्क्रीन शेअर करेन तर मलाही त्या लेवलचं काम करावंच लागणार आहे आता. वा वा वा, क्या बात आहे. हे होईलच, याच्यात काही तू चिंता करू नकोस. आणि आता ताईला तू सगळे राईट्स दिलेले असल्यामुळे ताई सुद्धा करून घेईल तुझ्याकडनं, त्याची काही चिंता करून घेऊ. बर, आता पुढे जाऊया आपण. तुमच्या फॅमिलीत आता पुढे कोण येत आहे? आता पुढे आमच्या घरची सगळ्यात सुंदर व्यक्ती सुष्मिता सेन सरपोतदार. सुष्मिता, सुष्मिता नाव आहे. सुष्मिता नाव आहे तुझं? शुश. या ओके मॅम, सॉरी सर, चंदू सरांनी ठरवलंय तर मग मला सूचच म्हणायचं कंपल्सरी. शुश म्हणायचं तुला. वा वा वा, काय छान. बरं, तू शुश ह्या सिरियल मध्ये तू काय भूमिका करते आहेस आणि काय तुझं पात्र आहे हे सांगशील का आम्हाला? मला वाटलं आतापर्यंत कळलं असेल. नाही ग, एवढं कुठे. सुष्मिताचं कळलं होतं, सुश वेगळं आहे ना त्याच्यामुळे. अरे एवढं बोलू शकेल ती एवढं नाहीये. म्हणजे नाही बोलता येत, स्क्रिप्ट शिवाय नाही बोलता येत. हा, ऍडिशन नाही घेता येत. अरे असे नट हवेत इंडस्ट्रीला. आमच्या घरामध्ये शेंडफळ आहे आणि
त्याचं ठरलंय की देवाने ब्रेन वाला जो काही पार्ट आहे तो ताईला त्यांना दिला वा. आणि ब्युटी वाला पार्ट आहे तो मला दिला. तर मला फक्त त्यामुळे- ब्युटीनी आणि एक्सप्रेशन्सनी जर काय करायचं असेल तर ते करू शकते, बट आय कॅनॉट स्पीक ऑर आय कॅनॉट एक्सप्रेस एनिथिंग विथ वर्ड्स. वा, पण काही गरजच नाहीये यार, तू नुसतं उभी राहिलीस तरी सुद्धा अगदी सुंदरच दिसतंय. वा, पुढे आपण पुढच्या बोलवलंय, अगदी गुलाबजाम दिसला. आता सुश बरोबर मी एवढा वेळ घालवला आणि मी तिला काहीतरी शिकवते हे असं वाटण्याआधी मी पटकन आईला बोलवून टाकते, नाहीतर तिला राग यायचा. आणि आमची सुश आई बाजूला आल्यावर आई सांगेल तसं सगळं करते. हा, वा, क्या बात आहे. आई आईचं सगळं ऐकते ही. सगळे ऐकतात माझं, सगळे ऐकतात. मला काही पर्यायच नाहीये. नो ऑप्शन. ठेवलंच नाही. वा. बरं, आईचं काय, किती आईचा केवढा कंट्रोल आहे या फॅमिलीवरती? संपूर्ण संपूर्ण घरावर कंट्रोल आहे. मध्ये मध्ये कळतं ते पण आता काय सगळं यांनी सगळं प्लॅनिंग करून ठेवलं, त्यामुळे मी खूप खुश आहे. मला माहित नाही प्लॅनिंग, माहित नाही. याचं लग्न अदिरा बरोबर होणार हो, हो, हो. आहे, यांचं लग्न ठरतंय. हो, हो. राजवाडे फॅमिलीत आम्ही सरपोतदार आणि राजवाडे मर्ज होणार आहेत. वा. बोलवलं तर मी एका क्षणात अशी उडी मारून आपल्याला तेच हवंय, मॅनिफेस्टेशन. इथे घर जावई नाही, घर सासू सासरे सगळे मिळणार आहेत. सर आम्ही तयार आहोत, फक्त बोलवा. बरं, सुनेबद्दल काय सांगाल? सून आता जी येणार सर आहे, सून म्हणे मी तिचं स्वागत डोक्यावर बसवेन तिला. सर पैसे घेऊन येणार आहे ती, हो. श्रीमंत आहे सर. सांगते काय, आदिरा बरोबर आदिराची आजी, हा. आदिराची आई, हा. आदिराचा भाऊ सगळे वेलकम आहेत. कारण मी त्यांना जेव्हा आपली वाटेल तेव्हा आजी पण मला मुलीसारखं स्वीकारतील. वा वा मी तयार आहे यायला. वा. आम्ही मर्ज करायला तयार आहोत सर. म्हणजे राजवाडे हे नाव पण लावायला तयार आहेत आम्ही सगळे. वा. आईचं म्हणजे जवळजवळ पत्रिकेत नाही, साडेबारात नाव घाला इथपर्यंत आलेलं आहे ते. आमचं ठरलं आम्ही गॅजेट मध्ये लावून ठेवलेलं आहे मंदाकिनी राजवाडे. वा, मला गंमत येणार आहे हे सगळं पाहण्यासाठी. आणि पुढे काय या मालिकेमध्ये घडत आहे, आई कशा पद्धतीनं आता या सगळ्यावरती रिॲक्ट होते हे सुद्धा आपल्याला बघायला फार मजा येणार आहे. अजून पुढे बाबा राहिले तुमच्या. येस, आता आय थिंक माय टू गो प्लेस, माय कम्फर्ट झोन. आइए आपका इंतजार है. वा, बाबाचा कम्फर्ट झोन डिरेक्टर आहे तो. आइए आपका इसका मुझे था इंतजार, वो घड़ी आएगी आएगी. नमस्कार. सो आता ह्याच्या पुढे तू आधी विचारणं अपेक्षित आहे हे काय आहे. त्याने आपली गाणी इग्नोर केलेली आहे. नाही नाही, मी ऐकली, गाणी ऐकली, खूप छान होती. तत्पूर्वी माझं आणि जीचं खूप जुनं नातं आहे. अनेक सिरियल्स मधून जीच्या चालल्या आहे. असं म्हणण्यापेक्षा माझं आणि जीचं एक पवित्र नातं आहे. आम्हाला एक पवित्र रिश्ता आहे. आता हे गाण्याबद्दल पण सांगा की काय हे दोघं काय आमच्या या सिरियल मध्ये ना मराठी माणसाला गाण्यांचं वेड असतं. म्हणजे म्हणायचे आजकाल दोन मराठी माणसं भेटतात तेव्हा राजकारणावर बोलतात, पण पूर्वी नाटकावर आणि गाण्यावर बोलायचे. वा. जुनी हिंदी गाणी वगैरे छान अशी त्यांना ऐकायची वाटतात. तर या आमच्या सिरियल मधून आम्ही प्रेक्षकांना वेगवेगळ्या गाण्यांची ओळख करून देणार आहोत. एवढंच नाही तर ते गाणं कुणी गायलं किंवा त्याचे संगीतकार कोण होते वगैरे अशा पद्धतीचं आमचं ते खेळीमेळीचं वातावरण आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही ते प्रेक्षकांमध्ये येणार आहोत. आमची ही स्टाईली तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. वा 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 वा. आहा. असं काही काही शोधतोय आम्ही हळूहळू. दिग्दर्शक आमच्या आम्हाला परवानगी देतात त्याप्रमाणे ते सगळ्यात महत्वाचं आहे. दिग्दर्शक हसले गोड याच्यावरती. वा. पण ही गाणी फक्त तुम्हाला अशी मुलीकडेच बघून सुचतायत का बायकोकडेही बघून सुचतात गाणी? ही हा कोणतं सुचतंय ते तरी ही माझ्या पहिल्या बायकोची मुलगी आहे. अच्छा. आणि दुसरी बायको आहे. आणि ही दोन मुलं आहेत. ही वा. माझी मोठी मुलगी आहे. असं त्याच्यामध्ये आहे. हो ना. वडील या नात्यानं मुलीविषयीचं जे असतं स्वप्न ते प्रत्येक मुलीला म्हणजे बापाला असं वाटतं की तिला वधू वेशामध्ये बघावं आणि तिचा संसार फुलावा वगैरे हे त्याच्या मनामध्ये कायमच असतं.
आणि या सिरियल मधून ते होताना तिला प्रेस करतोय. ती म्हणते की भावाचं लग्न होतं. भाऊ म्हणतो नाही, मोठ्या बहिणीचं झाल्याशिवाय मी कसं करणार. आणि मी सपोर्ट करतो कारण माझ्या मनामध्ये आहे की लग्न व्हावं. मी तिला कुणीतरी तुझ्यासाठी या जगात आलेला आहे आणि ते कदाचित राजवाट असतील असं दिसतं. वा 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 हो पुली. बरं पण भावाचं लग्न आधी व्हावं म्हणजे हे काय आहे? म्हणजे भावाचं लग्न व्हावं मगच मी लग्न करणार वगैरे हे काय आहे? त्याचं लग्न ठरल्याशिवाय मी लग्न करणार नाही असं हे काय आहे म्हणजे? नाही तुला कन्फ्युजन झालं. हम्म. माझ्या भावाचं ठरलंय की माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. अच्छा आता सो घरातली सगळ्यात मोठी बहीण आहे, मग तिचं लग्न झालंच पाहिजे. भाऊ म्हणतात तो कर्तव्यगार आहे, त्याला स्वतःला इच्छा आहे की आपल्या बहिणीचा छान संसार सुरू झालेला बघायचा आहे त्याला आणि मग त्याला त्याच्या संसाराची मजा घ्यायची आहे. वा 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 म्हणून तुमच्या दोघांचं लग्न होतंय. वा वा म्हणजे आधी तुमचं लग्न होणार नंतर त्यांचं लग्न होणार आहे असं काहीतरी घडेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. बरोबर आहे की? वा तर हे समजून घेण्यासाठी सिरियल बघा रोज संध्याकाळी 7:30 वाजता 15 ऑगस्ट पासून. वा, वा, वा.